हडपसरमध्ये पुन्हा एकदा कुख्यात टिपू पठाण टोळीच्या नावाची चर्चा रंगली आहे। हॉटेल व्यावसायिकाला धमकावून खंडणी उकळण्याचा आरोप आणि त्यानंतर पोलिसांची धडक कारवाई। विशेष म्हणजे या टोळीवर आता तिसऱ्यांदा मोक्का लावण्यात आला आहे। तर काय आहे नेमकं प्रकरण, चला तर जाणून घेऊयात। पुण्यातील हडपसर परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या कुख्यात टिपू पठाण टोळीवर काळेपडळ पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई केली आहे आणि हॉटेल व्यावसायिकाकडे खंडणी मागितल्याच्या प्रकरणात या टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का लावण्यात आला असून फरार आरोपी फैजान उर्फ 25 रमजान उर्फ कादर शेख याला पोलिसांनी अटक केली आहे। तर झालं असं की हडपसर मधील सय्यद नगर भागात राहणाऱ्या एका हॉटेल व्यावसायिकाला रिजवान उर्फ टिपू पठाण आणि त्याच्या 7 साथीदारांनी त्यांच्या ख्वाजा मंजिल येथील एका कार्यालयात बोलावलं होतं। तिथे त्या व्यावसायिकाला दम देत तुझ्या हॉटेलसाठी लागणारं मटण आमच्या भागीदारीत असलेल्या दुकानातूनच घ्यायचं असा दबाव टाकण्यात आला। इतक्यावरच न थांबता दरमहा 5,000 रुपयांची खंडणी देण्याची मागणी करण्यात आली। पैसे न दिल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी उघड धमकीही देण्यात आल्याचा आरोप आहे। तर या प्रकरणी 16 फेब्रुवारी 2026 रोजी काळेपडळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्ह्याचे गांभीर्य आणि टिपू पठाण टोळीचा पूर्वीचा गुन्हेगारी इतिहास लक्षात घेऊन पोलिसांनी या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा म्हणजेच मोक्का लावण्याचा निर्णय घेतला। या गुन्ह्यातील एक मुख्य आरोपी फैजान उर्फ 25 हा काही दिवसांपासून फरार होता। तो सय्यद नगर भागात येणार असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांना मिळाली। त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतलं। विशेष म्हणजे या आधीही जमीन हडपणे आणि खंडणी या 2 स्वतंत्र प्रकरणात टिपू पठाण टोळीवर मोक्का अंतर्गत गुन्हे दाखल झाले होते। मात्र तांत्रिक कारणांमुळे त्यांना जामीन मिळाला होता। आता तिसऱ्यांदा मोक्का लागल्याने या टोळीच्या अडचणी वाढल्या आहेत। खंडणी, धमक्या आणि संघटित गुन्हेगारीच्या जोरावर दबदबा निर्माण करू पाहणाऱ्या टोळ्यांवर पुणे पोलिसांनी पुन्हा एकदा कडक कारवाईचा इशारा दिला आहे आणि टिपू पठाण टोळीवर तिसऱ्यांदा मोक्का लागल्याने हडपसर मधील गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे।